हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ अ ट्रेंड. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप खूप यूजफुल होणार आहेत. ज्या गृहिणी असतील त्यांच्यासाठीसुद्धा आणि ज्या जॉब करणाऱ्या असतील त्यांच्यासाठीसुद्धा. तर बघा, आपल्याकडे खूप साऱ्या जुन्या साड्या असतील ज्या आता नव्याने ट्रेंडिंग आल्या असतील. ज्या बऱ्याचशा साड्या जुने पॅटर्न हे नवीन ट्रेंडिंग आलेलं आहेच, पण जुन्या साड्यांवरचे ब्लाऊज आता होत नाही आणि नवीन शिवण्यासाठी शिलाई देखील खूप महाग आहे. तर आज मी तुम्हाला 6 ब्लाऊजचे प्रकार असे दाखवत आहेत की जेणे तुमचे पैसे वाचतील. तुम्ही नवीन आणि जुन्या सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही कधीही कोणत्याही फंक्शनला घालू शकतात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं मटेरियल आहेत एम्ब्रॉयडरी मटेरियल, ज्यावरती खूप सारी एम्ब्रॉयडरी असेल आणि वेगवेगळ्या कलरची एम्ब्रॉयडरी असेल. असे ब्लाऊज पीस तुम्ही घेऊन आणि टेलरकडून तुमच्या पाहिजे तो नेक तुम्ही शिवून घेऊ शकता. तुमच्या कम्फर्टेबलच्यानुसार तुम्ही तसं शिवून घेऊ शकता. छान असं एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज असेल तर ती कोणत्याही साडीवर, फ्लावर प्रिंट असो, प्लेन असो किंवा खूप भरजरीची साडी असेल त्यावरसुद्धा हे एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज खूप छान दिसेल. तर तुम्ही 4-5 साड्यांमध्ये जे काही तुमचे कॉमन कलर असतील त्यानुसार तुम्ही असं एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज पीस घेऊन ब्लाऊज शिवू शकतात. सेकंड ब्लाऊज पीस तुम्हाला मी सुचवणार आहेत पैठणीवर घालण्यासाठी एक सुंदर असं ब्लाऊज पीस. आता हल्ली मार्केटमध्ये ना हे पैठणीसारखे ब्लाऊज पीस खूप निघाले आहेत. तर त्यातलंच तुम्ही 1-2 ब्लाऊज पीस घेऊन शिवून घेऊ शकता तुमच्या परफेक्ट मापानुसार. आणि तुमच्या ज्या अगदी ठेवून दिल्या आहेत, तुम्ही राखून ठेवल्या आहेत अशा पैठण्या बाहेर काढायच्या आणि त्यावर ते ब्लाऊज वेअर करायचं. कारण पैठणी कधीही ट्रेंडिंग आउट ऑफ ट्रेंड होत नाही, ती नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असते. म्हणून त्या साड्या अशा ठेवून देण्यापेक्षा, जपून ठेवण्यापेक्षा त्या वापरा. कारण असे ब्लाऊज पीस आता खरंच हल्ली मार्केटमध्ये निघाले आहेत. तर 2-3 असे ब्लाऊज पीस तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या आणि त्या पैठण्या नव्याने सणावाराला नेसा आणि छान तुमचा लुक क्रिएट करा. तर असे ब्लाऊज पीस तुम्हाला खूप उपयोगी पडतील. जुने ब्लाऊज पीस तर तुम्हाला आता जुने ब्लाऊज तुम्हाला होणार नाही, तर म्हणून आपण ते ठेवून देतो. त्यापेक्षा असे नवीन छान ब्लाऊज पीस आणा आणि ते शिवून आणि त्या पैठण्या घालायला सुरुवात करा. पुढचं ब्लाऊज पीस मी तुम्हाला सुचवेल बनारसी किंवा ब्रोकेटचं ब्लाऊज, जे तुमच्या बनारसी साड्यांवर, कांजीवरम साड्यांवर किंवा कांचीपुरम साडीवर तुम्हाला परफेक्ट मॅच होईल. तर तुम्ही असे 2 ते 3 ब्लाऊज तुम्ही ज्या तुमच्या साड्यांमध्ये जास्त कलर असतील तर त्या कलरच्या हिशोबाने तुम्ही 1-2 ब्लाऊज पीस आणायचे, परफेक्ट मापाने शिवून घ्यायचे. त्या साड्या देखील तुम्ही नव्याने तुमच्या सणावाराला किंवा वेडिंग फंक्शनला तुम्ही नेसू शकतात. तर हा एक प्रॉब्लेम आपला सॉल्व होतो. हे 2 ते 3 जे ब्लाऊज आहेत ना, तुमच्या 4-5 साड्यांवर ते परफेक्ट मॅच होतील आणि हे वेअर केल्यानंतर बरेचसे तुमचे शिलाईचे पैसे देखील वाचतील आणि ब्लाऊजचा प्रश्न देखील सुटेल. आय होप तुम्हाला माझ्या ह्या आयडिया आवडत असतील. व्हिडिओ कंटिन्यू पहा. नेक्स्ट मी तुम्हाला सुचवत आहेत प्रिंटेड ब्लाऊज. मग ते कॉटन असो किंवा सिल्कमध्ये असो, छान असे 2-3 तुम्ही चॉईस करून मटेरियल आणू शकतात. प्रिंटेड मटेरियल आणून आणि छान नेकचे सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून ठेवून द्यायचे आणि त्या कुठल्याही साडीवरती तुम्ही वेअर करा. प्रिंटेड असेल किंवा फ्लावर प्रिंटची असेल, प्लेन असेल, कॉटन, मलमल असेल किंवा कोटाडोरिया, कुठल्याही साडीवर तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकतात. खूप छान दिसतात प्रिंटेड ब्लाऊज. त्यानंतर मी सुचवेल तुम्हाला प्लेन ब्लाऊज. प्लेन ब्लाऊजचे काही मटेरियल तुम्ही आणून आणि शिवून घेऊ शकतात. जसं ब्लॅक आहे, व्हाईट आहे, रेड आहे, पिंक आहे. तर असे सॉलिड कलर जे असतात ना, ते तुमच्या कोणत्याही साडीवर ते मॅच होऊ शकतात. जसे आता मी रेड तुम्हाला दाखवत आहे, तर रेड देखील तुम्ही एखाद्या फ्लावर प्रिंटच्या साडीवर किंवा प्लेन साडीवर किंवा मग प्रिंटेड साडीवर किंवा कॉटन, मलमल कुठल्याही साडीवरती तुम्ही हे प्लेन ब्लाऊज वेअर करू शकतात. इवन तुम्ही तुमच्या सिल्कच्या साड्यांवरती देखील हे ब्लाऊज वेअर करू शकता. तर असे 3-4 प्लेन मटेरियल आणून ब्लाऊज शिवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला असं सांगेल की हॉरिझॉन्टल लाईनिंग किंवा मग बघा उभ्या आडव्या रेषा अशा बऱ्याचशा साड्यांवरती असतात. तर तसे मटेरियल देखील आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा मग ऑनलाईन मिळतील. तर असे तुम्ही उभ्या आडव्या रेषांचे तुम्ही ब्लाऊज पीस आणून ते शिवून घेऊ शकतात. जेणेकरून तुमच्या लहरिया पॅटर्नच्या साड्यांवर किंवा बांधणीवर किंवा फ्लावर प्रिंटच्या साडीवर ते परफेक्ट मॅच येतील. किंवा बऱ्याचशा साड्या अशा असतात ना ज्यावरती लायनिंग्स असतात, तर त्या साडीवरती तुमचे लायनिंगवाले ब्लाऊज परफेक्ट मॅच होतील.
तर तुमचं वॉर्डरोब फक्त साड्यांनी भरून ठेवून देऊ नका किंवा साड्या पॅक करून वर ठेवून देऊ नका. छान असे ब्लाऊज पीस आणा आणि तुमचा एक ब्लाऊज पीस 4 ते 5 साड्यांवरती परफेक्ट मॅच होईल अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या आणि तुमचे शिलाईचे पैसेही वाचवा आणि जुन्या साड्या नव्याने वेअर करायला घ्या. कारण जुनं परत ट्रेंडिंगला येत आहेत, तर तुम्ही का मागे राहायचं आहेत. नवीन घेण्यापेक्षा पैसे खर्च करण्यापेक्षा असे ब्लाऊज पीस आणा जे साडीपेक्षा कमी पैशाने मिळतील आणि शिलाई देखील त्याची कमी तुम्हाला राहील, कारण याला काही ब्लाऊजला अस्तरची गरजसुद्धा नसेल. तर फ्रेंड्स, ह्या आयडिया माझ्या आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्ही व्हिडिओ बघतात, चॅनलला सबस्क्राईब अजिबात करत नाही. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आणि कमेंट देखील नक्की करा. कमेंट केल्याने देखील मला उत्साह मिळतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.